कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पारू, मी काहीतरी मागू का ग तुझ्याकडे? माझ्याकडं? मी काय देणार आहे? मला इथून बाहेर जायचं, प्लीज थोडा वेळ. अहो पण सर, मी कसं काय? पारू, एवढं नाही करणार माझ्यासाठी? मी आणि श्रीकांत कुलदेवतेच्या दर्शनाला चाललोय. आम्ही दोघं परत येईपर्यंत आदित्य तुझी जबाबदारी. ठीक आहे, मी घेऊन जाईन तुम्हाला बाहेर. ग्रेट. मी आलोच आवरून. एका अटीवर. कुठली? मी तुमच्या बरोबर राहणार, तुम्हाला सोडून कुठं बी जाणार नाही. कारण तुमची जबाबदारी देवी आईंनी माझ्यावर सोपवली. ओके, काही हरकत नाही, चालेल. मी येऊ का आवरून आता? आलो. अजून एक अट आहे. काय आता? यो काढा प्यायचा. अरे का काढा कशाला? मला बरं वाटतं. हे बघ, हे बघ, ओके आहे मी आता. आदित्य सर, तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही बरे आहात, पण काही जखमा खोलवर झालेल्या असतात, वरनं दिसत नाही. पाय दुखतोय ना तुमचा, मग तुम्ही चाललात की परत पाय दुखल तुमचा. त्यासाठी हे काढा घ्यायचा आणि मगच बाहेर जायचं. ओके, पण मी काय म्हणतोय पारू? आदित्य सर, काढा प्यायला नाही तर मी तुम्हाला बाहेर घेऊन जाणार नाही. लहान मुलांसारखा हट्ट धरू नका, प्या. ओके, पितो, काही हरकत नाही. दे इकडे. प्यायलो, झालं तुझ्या मनासारखं. आता मी पटकन आवरून येऊ. आवरा. ओके, आलोच. सावकाश. या दामिनी देवी किर्लोस्करांच्या घरात तुम्हा सर्वांचं स्वागत. कशी वाटली दामिनी देवी किर्लोस्कर? एक दिवसासाठी का असेना मी या घराची मालकीण बनले. सावित्री, सावित्री, सगळं कळतंय हा मला. मुद्दाम करताय ना तुम्ही? तुम्ही फक्त त्या अहिल्या देवीचं म्हणजे तुमच्या अहिल्या मॅडमाचं ऐकणार. समजे कुठले? माझं कोण ऐकणार? मला या घरात काही किंमत आहे की नाही? आणि ती मांजरासारखी गोंडा घोळणारी पारू कुठे? कुठे? जमतंय ना मला अहिल्या देवींसारखं? आज ना तिचा क्लासच घेते. पारू, पारू, पारू. पारू, चल, मी रेडी आहे. पारू, पारू, चल निघ. वय निघूया. पण माझी एक अट आहे. आता कसली अट? आदित्य सर, तुम्ही माझं समजा ऐकायचं आणि आपण लई लांब जायचं नाही. हो. देवी आईंना समजलं ना तर त्या वैतागतील. हो 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 हो, तू जसं म्हणशील तसं. ओके. पारू, पारू. दामिनी का? मॅडम, आदित्य सर, लपा. कुठे? लपा, लपा कुठं बी. पारू. रिक्षा रिक्षा. अरे अरे
असे काय रिक्षावाले आदित्य सर थांबत का नाहीये? तुम्ही थांबा. अहो असं कोणी रिक्षा थांबवतं का? मग मी दाखवते. हे कुठून शिकलीस? तुमच्या शहरात येऊ. दादा जवळच एक गार्डन आहे, तिकडे जायचंय. इतक्या जवळ जायचं होतं तर कशाला थांबवली रिक्षा? एवढ्या जवळचं भाडं घेत नाही मी आणि परवडत नाही आपल्याला. अहो मीटर पेक्षा जास्त पैसे देतो, ठीक आहे चला. हो साहेब, कष्टाच्या कमाईचं खातो आपण, फुकटचं नाही खात. दादा मला एक सांगा, माझ्या जागी जर का तुमची लहान बहीण असती तर काय केलं असतं तुम्ही? तिने सांगितलं असतं की इथं जवळच सोडा, तर सोडलं नसतं तिला? नाही, सोडलं असतं तिला मी. मग मला बी सोडा की. तुम्ही ना असं समजा की मी बी तुमची लहान बहीण आहे. बरं, तुम्ही बहीण आणि हे कोण, दाजी म्हणायचं का? अहो गंमत केली. चला बसा, सोडतो. बस या. बघितलं का आदित्य सर, हे असं हक्कानं बोलायचं असतं यांच्यासोबत. बरं, ताई निघायचं का? भाई चला. शेंगदाणे घ्या, शेंगदाणे खारे दादा, खारे घ्या, दादा शेंगदाणे. 2 पुड्या द्या. नाही नको, 2 नको, एकच घे. मी तर म्हणतो तू पण नको खाऊ, बाहेरचं खायचं नसतं. इट्स अनहायजेनिक. आदित्य सर, बाहेर आल्यावर बाहेरच खायचं असतंय. आणि हे तर फक्त शेंगदाणे आहेत. ओ घरात खाल्ले काय बाहेर खाल्ले काय एकच गोष्ट आहे, सारखंच असतंय ते. द्या काका. किती झाले? 20 रुपये. थँक्यू. शेंगदाणे घ्या, शेंगदाणे खारे खारे घ्या, शेंगदाणे. व्हॉट इज दिस स्टुपिडिटी? कशी दिसतीये मी? वाटतीये ना या घराची मालकीण अहिल्या देवी, दामिनी देवी किर्लोस्कर. आता सासू मॉम नाही आहेत तोपर्यंत करून घे तुझा हा ड्रामा. ते आल्यावर माहिती आहे ना तुझं काय करतील ते. नाही ग दिशा, मी ना कुणालाच घाबरत नाही, कळलं ना? वहिनी, हॅलो वहिनी. हा बोला. दामिनी, काय करतेस? दामिनी, मी अहिल्या, मी दामिनी देवी. नाही नाही, तुम्ही अहिल्या देवी, मी दामिनी देवी. नाही, मी दामिनी, तुम्ही वहिनी. बोला. दामिनी, शांत हो. हा 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 वहिनी, मी शांत आहे. बोला. आणि आधी आदित्यच्या खोलीत जा आणि त्याला फोन दे. मी आत्ताच जाते, तुम्ही फोन सुरू ठेवा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.